नमस्कार, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवणार आहे। वांगी भाजून 2 वांगी घेतलीत आणि एका वांग्याचं पुरत नाही, जरासंच होतं। ती धुवून स्वच्छ मी पुसून घेतलेली। इथे मी झारी ठेवले गॅसवर अशी। आता ही वांगी आपल्याला भाजायला ठेवायची। तर मी गॅस पेटवते, झारी टाकू द्या। असं आपलं बर्नर खराब होतं म्हणजे अशी आपली अशी झारी असेल तर अशी झारी ठेवायची। आता मी ह्या वांग्याला ना थोडंसं तेल लावते, आहे की नाही? असं आपल्याला असं सगळं वांग्यावर चांगला भाजला जातो। असं जरासं लावायचं तेल आणि आपल्याला सुरीने असे तिकडे तिकडे असे टाचे मारून येते, कारण काय आपल्याला आतमध्ये भाजला गेला पाहिजे म्हणून आपल्याला असे फक्त टोचे मारून घ्यायचे सुरीने। हे बघा असे, आणि देठ काढायचा नाही, देठ नंतर काढायचं, तर आपल्याला असं परतायला वेळ लागतो। अशी वांगी टाचे मारून वांगी भाजत ठेवायचे। हे बघा असे थोडेसे टाचे मारून घ्यायचे, म्हणजे आपलं वांग असं आतपर्यंत भाजलं जातं। तर मी ह्या झाडीवर वांग ठेवलंय, राहतच नाहीत, 2-2 असं टकतोय। आता मी हे 2 वांगे आपल्याला वांगी भरेपर्यंत अशी बघा अशी मध्ये आधेमध्ये आपल्याला अशी पलटी करायची, चांगली भाजून घ्यायची। तर चांगली येतात अशी आधीमध्ये आपल्याला अशी उलट सुलट करायचे। तो म्हणजे मी याचा हे करते, कांदे कापून घेते। तर आपल्याला वांगी अशी हे बघा अशी पलटी करायची, अशी 2-2 मिनिटांनी आपल्याला पलटी करायची। दिसतायत ना तुम्हाला? हे बघा झाली काय नाही, पडतच आहे, तेल लावलंय ना त्याच्यामुळे अजून स्मूथ झाली ती। वांगी आपल्याला हे करायचे। वांगी भाजीपर्यंत मी तयारी करते। 5 ते 6 मिनिटानंतर आपली वांगी अशी मस्त अशी भाजलेली आहे। 6-7 मिनिटं लागली मला अशी भाजलेली आहे चांगली। अशी दांड्याला फिरवून मी भाजून घेतली। मी आता गॅस बंद करते। तोपर्यंत मी ते 2 कांदे आणि कोथिंबीर कापून घेतली आणि आपले मसाले आलं लसूण पेस्ट। आता मी एक गॅस बंद करते आणि वांगी अशी काढून घेते। हे बघा छान अशी भाजलेली आहेत खरपूस। तर मी या ट्रेमध्ये ठेवते आणि 2 मिनिटं मी याच्या उपरी घालून झाकण घालून ठेवते। आणि असं झाकण घातल्याने पटकन साल निघते। आता आपल्याला हे असं बाजूला ठेवायचं आहे। तुम्ही असं पण ठेवू शकता, असं पण ठेवू शकता। मी बघा अशी हे लागत नाही म्हणून मी उलटं ठेवलं होतं। आता तुम्ही बोलायला उलटं ठेवलं, असं पण ठेवलं तरी चालतं। आणि हे मला हे काय आहेत ना आड येत होते, आणि हे बाजूला ठेवते। आपल्याला आता याची मसाल्याची तयारी करायची, कांदे आणि हे सोबत आपल्याला हे 5 मिनिटं उपडी घालून ठेवायचं आहे थंड करायला। मग त्याला आपल्याला मॅश करायचं आहे। तर मी कढई ठेवलेली आहे, फक्त आपल्याला मसाले हे करून घ्यायचे, कांदा लाल करून घ्यायचे। गॅस बारीक करते। कांदा आपल्याला लाल करायचा आहे। मी हे उघडून बघते, असं झाकून ठेवलं ना की आपले लगेच अशी साल निघते। हे बघा अशी पटापट आपली साल निघते। थोडं 2-3 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं, त्याची साल निघायला वेळ लागत नाही। एकदम मऊ असं झालेले छान। तो गरम आहे, तो न्यायचा बघते। अशी पटापट निघते साल।
गरम आहे थोडं, थोडं थंड होईल. चांगला कांदा मऊ करून घ्यायचा, लाल करून घ्यायचा चांगला. तो आपला कांदा पण लाल झालेला आहे, इथे माझं सगळं काढून झालेलं आहे. आता त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं. हे बघ आपलं हे वांग आपलं सालं निघून आपल्याला देठ काढायचं नाही, असं देठ पकडूनच आपल्याला याची साल्ट काढायची. मी बाजूला ठेवते आणि हे मॅश करून घेते. चांगलं याला मॅश करून घ्यायचं. आपल्याकडे काटा असेल ना, ते काट्याने पण करू शकतो. माझ्याकडे येत ना ते काटे नॉनव्हेजचे, म्हणून मी घेत नाही, म्हणून मी चमचीने करते. त्याने पटकन होतं, असं दाबत जायचं. आता मी ते आलं लसूण पेस्ट टाकते थोडीशी. लसूण असेल तर चेचून टाकला तर चालेल. कांद्याची पात असेल ना तर आपण कांद्याची पात पण याच्यात टाकू शकतो, खूप छान लागते. पण माझ्याकडे नाही, आपल्याकडे घरात असेल तर टाकायची. थोडंसं तिखट. थोडं हे सगळं मॅश केलेलं मी त्याच्यात काढू शकते. चांगलं दाबून दाबून करायचं आहे आणि ह्याच्यात लावते. म्हणजे ह्यात कांद्याची पात असेल तर जरूर घाला, एकदम छान लागते. हे तेलातच टाकायची. आपल्याला चांगला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं, चांगलं झणझणीत करायचं. चांगलं दाबून दाबून आपल्याला चांगलं शिजवायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकते. मस्त मॅश झालेलं आहे. तर मी याला 2-3 मिनिटं चांगली वाफ काढून घेते. मस्तपैकी 2-3 मिनिटं तिला तेल सुटेपर्यंत आपल्याला वाफ काढायची. कचरा मी टाकून देते. मी पसारा आता वांग्याचं भरीत आता तयार झालेलं आहे. एका वांग्याचं कमी होतं, केला तर 2 वांग्याचं करा, नाही तर मोठ्या वांग्याचं करा. आणि वांगी करताना अशी फोडताना लक्षात ठेवा, वांग्यामध्ये कधी किडलेलं असेल तर कीड असू शकते, म्हणून त्याला मॅश करताना आधी फोडून बघा. असं लक्षपूर्वक करायचं. याच्यामध्ये फोडवाला वांग घ्यायचं नाही. आणि याच्यावर मस्त अशी भाकरी वाजायची, ज्वारीची म्हणा, तांदळाची म्हणा. खूप सारे असे कोथिंबीर घालते. याची कांद्याची पात पण छान लागते, पण माझ्याकडे नाही आहे. कोण शेंगदाण्याचं कूट पण टाकतो, पण मी शेंगदाणे सहसा जेवणात आम्ही वापरत नाही, पण कांद्याची पात टाकतात. आपल्याला आता हे भरीत 2-3 मिनिटं ठेवायचे. असं मस्त गरम करून घ्यायचे. तयार झालेला आहे भरीत. बघा असं छानपैकी भरीत झालेलं आहे. कोथिंबीर भरपूर टाकलं की भरीतला अजून चव येते. चला, कसं वाटलं माझं भरीत मला कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि मी आता गॅस बंद करते. बाय बाय.